नमस्कार, मी मंजुषा फॅशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण 2 वर्षाच्या बेबीचा म्हणजेच 1.5 ते 2 वर्षाच्या बेबीचा मुलीचा फ्रॉक कसा शिवायचा ते बघणार आहोत। तर इथे मी कापड घेतलेले आहे, हे अस्तर आहे आणि मेन फॅब्रिक माझ्याकडे अशा पद्धतीने काठापदराचा आहे। तर त्याचं आपण मेन कापड घेणार आहोत आणि हे आहे अस्तर। तर आता माप टाकून घेऊयात। इथे मी 4 फोल्ड केलेले आहेत। कापड हा अखंड आहे, हे 2 फोल्ड आहेत आणि इथे 2 फोल्ड आहेत। मी कट करून दाखवते तुम्हाला। तर असे हे 4 फोल्डची आपल्याला घडी करायची आहे। मी तुम्हाला रुंदी दाखवते किती घेतलेली आहे। तर 8.5 इंच मी रुंदी घेतलेली आहे। इथं चेस्टचं माप आपल्या जी 2 वर्षाची किंवा 1.5 वर्षाची मुलगी असेल तिच्या याच्यावर माप घ्यायचं आहे। मी 1.5 ते 2 वर्षाच्या मुलीचं शिवत आहे, तरी मी इथं कट केलेला आहे। अशा पद्धतीने मी इथं घडी केलेली आहे। 4 पदरी घडी आहे ही। 1 2 3 4। समोरचा भाग हा ओपन आहे, माझ्याकडची साईड ही बंद बाजू आहे। सगळ्यात आधी मी तुम्हाला उंचीचं माप दाखवते। उंची मी इथं घेतलेली आहे 10 इंच, तर तयार 9 इंच येणार आहे। तयार किती इंच येणार आहे? 9 इंच। शोल्डरचं माप मी इथं टिक करून घेतलेले पण ते दिसत नाही, तर पुन्हा मी तुम्हाला टिक करून दाखवत आहे। 4.5 इंच शोल्डर घेतलेला आहे। 2 इंच गळारुंदी घेतलेली आहे। मुंड्याचा भाग आपल्याला 4.5 इंच घ्यायचा आहे। तर मी इथं लाईन मारून घेते, म्हणजे रेषा मारून घेते। अशा प्रकारे आपल्याला रेषा मारून घ्यायची आहेत। मुंड्याला शेप देऊन घ्यायचा आहे, गोल शेप द्यायचा आहे। 1.5 इंचावरती हा शेप द्यायचा आहे। दोघंही शेप सेम आले पाहिजे, कारण लहान मुलीचं माप आहे, त्यामुळे काही आतला भाग वेगळा पुढचा भाग वेगळा करायची गरज येत नाही। पुढचा जो गळा आहे तो तयार 3 इंच घेणार आहे, तर 3.5 इंचावरती टिक करून घ्यायचा आहे। तर मी ते 3.5 इंचावरती टिक करून घेतलेला आहे। इथूनही 2 इंच मोजून घेऊयात। अशा प्रकारे मी गोल गळा घेतलेला आहे। इथं आपल्याला इथल्यापेक्षा आता हे जे आपण 8.5 इंच माप घेतलेलं आहे, तर हे 7.5 इंच घ्यायचे आणि अशा पद्धतीने छोटासा कर्व द्यायचा आहे। इथून आपल्याला असं कर्व द्यायचा आहे, अगदी अर्धा इंच एवढाच। तर इथं आपला हा पुढचा पार्ट टिक झालेला आहे। पाठीमागचा पार्ट मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आपण आता मुंड्याचा शेप कट करून घेऊयात, पूर्ण कट करून घेऊयात। पाठीमागचा गळा आणि पुढचा गळा नंतर कट करायचा आहे। अशा प्रकारे अगदी छोटासा कर्व आकार दिलेला आहे मी, जास्त नाही। तर आता आपण हा पाठीमागचा जो भाग आहे तो काढून घेणार आहोत। इथं 2 इंचावरती मी टिक करून घेते। हा साईडला ठेवून देऊयात। हा पाठीमागचा भाग आहे। पुढचा भाग जो आपण टिक केलेला आहे त्याचा गळा कट करून घेऊयात। अशा प्रकारे आपण हा 3 इंचाचा गळा कट केलेला आहे। पुढचा गळा तुम्ही कमी जास्त घेऊ शकता। तर इथं पुढचा भाग कट झालेला आहे। अशाच पद्धतीने पाठीमागचा भाग पण कट करून घेऊयात। पाठीमागचा गळा हा तुम्हाला तुमच्या हिशोबाने घ्यायचा आहे। मी 2.5 इंच गळा घेणार आहे आणि 3 इंचावरती टिक करणार आहे। पाठीमागे मी पूर्ण ओपन ठेवणार आहे हुकलूक पट्टीसाठी, कारण लहान मुलांना पॅक कपडे सहन होत नाही, जास्त टाईट कपडे सहन होत नाही। मापही मी लूज घेतलेला आहे। अशा प्रकारे हा गळा तयार झालेला आहे। तर हा गळाही कट करून घेऊयात। पाठीमागचाही गळा मी गोल घेतला आहे आणि पुढचाही गोल घेतलेला आहे आणि हे दोघंही पार्ट आपल्याला कट करून घ्यायचे। हे पाठीमागचे भाग आहेत। पाठीमागच्या ह्या भागाला हुकलूक पट्टी येणार आहे। इथं पूर्ण ओपन ठेवलेला आहे। इथून मी स्टिच करून दाखवणार आहे। स्टिच करताना तुमच्या लक्षात येईलच मी का पूर्ण कट केलेला आहे आणि कशा पद्धतीने मी जॉईन करणार आहे। तर इथं आपले दोघंही पार्ट कट झालेले आहेत, पाठीमागचे आणि पुढचे। तर आता आपण घेर कट करणार आहोत। तर इथं आपण हा जो पार्ट आहे हा मोजून घ्यायचा आहे।
ही एक बाजू आपल्याला मोजायची, ही पण डबल आहे, ही पण डबल आहे, तर इतका आपल्याला 1.5 पट कापड एक्स्ट्रा लागणार आहे। बघू शकता हा कापड एक्स्ट्रा आहे, ह्या जो एक्स्ट्रा कापड आहे त्याचे आपण प्लेट्स करणार आहोत। तर आता आधी उंचीचं माप टाकून घेऊयात। पुन्हा मी एकदा सांगते, हा जो कापड आहे हा पण डबल आहे, हा पण डबलच आहे आणि इतका जो कापड एक्स्ट्रा आहे हा प्लेट्स घेण्यासाठी आहे। तर आता आपण उंची मोजून घेऊयात। याच्यापेक्षा 1.5 पट कापड जरी तुमच्याकडे एक्स्ट्रा असेल तरी चालतो किंवा 2 पट जर एक्स्ट्रा असेल तर छानच चुन्या येतात। तर मी इथं वरचा जो मेन कापडचा भाग आहे तो एक्स्ट्रा घेणार आहे आणि हा भाग कमी घेणार आहे। तर 9 इंच वरती मी इथं टिक करून घेते। 9 इंच तयार माप घेणार आहे, तर 10 इंच वरती टिक करून घेते। इथूनही 10 इंच टिक करून घेऊयात। हा एक भाग तयार होणार आहे आपला। असे 2 भाग काढायचे आहेत आपल्याला, पाठीमागचा वेगळा आणि पुढचा वेगळा। कापड 1.5 ते 2 वर्षाच्या मुलीसाठी 1.5 मीटर कापड लागेल। मी तर 2 मीटर घेतलेलं आहे, पण कापड आपलं शिल्लक राहणार आहे। दुसरा भाग पण इथं कट करून घेऊया। 2 पार्ट आपल्याला कट करायचे आहेत, एक पाठीमागे लागेल आणि एक पुढच्या भागाला लागेल। तर इथं दोघंही पार्ट कट झालेले आहेत, एक आहे पाठीमागचा भाग, एक आहे पुढचा भाग। तर आता आपण हाच भाग ठेवून मेन कापड कसं कट करायचं ते बघणार आहोत। 2 मीटर मध्ये माझा इतका कापड शिल्लक राहिलेला आहे, बघू शकता तुम्ही। 2 मीटर मी इथं कापड घेतलेलं, आता कापड किती शिल्लक राहिलं आहे ते दाखवते मी तुम्हाला। म्हणजे किती कापड लागलं हे आपल्या लक्षात येईल। तर इथं 94 सेंटीमीटर कापड आपला शिल्लक राहिलेला आहे। जवळजवळ 1.25 मीटर कापड आपल्याला 1.5 ते 2 वर्षाच्या मुलीसाठी लागणार आहे। परत काय होतं, मोजून नाही दाखवलं ना परत कमेंट येतील की किती सेंटीमीटर कापड घेतला होता, किती मीटर कापड घेतलेला होता। तर त्यासाठी मी इथं मोजून दाखवलं आहे। 2 मीटर कापडमधून आपला 95 सेंटीमीटर कापड इथं शिल्लक राहिलेला आहे। तर हा कापडही आपल्याला कशालाही यूज करता येईल, तर मी साईडला ठेवून देते। तर अशा पद्धतीने आपले हे पाठीमागचे भाग, पुढचे भाग तयार झालेले आहेत। आता आपण मेन कापडवरती कटिंग करणार आहोत। सगळ्यात आधी मी जो मेन भाग आहे आपला प्लेट्सचा तो कट करून घेणार आहे, कारण की मी त्या भागाची घडी पण करून ठेवलेली आहे। तर इथं माझ्याकडे अशा पद्धतीने कापड आहे। व्यवस्थित आपल्याला घडी करायची आहे। काठापदराच्या साडीचा हा कापड आहे। इथं आपले पुढचा पण भाग आणि पाठीमागचा पण भाग निघणार आहे। दोघंही भाग इथं निघालेले आहेत। हा जो थोडा क्रॉस मध्ये भाग दिसत आहे आम्ही कट करून घेत आहे। बघू शकता दोघंही पार्ट आपले इथं निघालेले आहेत। तर मध्ये मी कट करून घेते, दोघंही भाग वेगवेगळे तयार होऊन जातील। एक आहे आपला पुढचा भाग आणि एक आहे पाठीमागचा। दोघंही बाजूला आपले छान असे काट येणार आहेत आणि अशा पद्धतीने आपल्या ह्या प्लेट्स येणार आहेत। तर इथे हे दोघंही पार्ट निघाले आपले। तर इथं माझ्याकडे हा कापड आहे, त्याच साडीतला कापड आहे। बघू शकता तुम्ही अगदी बरोबर बसलेला आहे।
यातला एक भाग काढून घेऊया. अशा पद्धतीने हा भाग तयार झाला. मी इथं कटिंग नाही करणार आहे, डायरेक्ट गळा जॉईन करणार आहे. हा जो भाग आहे हा पण आपण मधोमध कट करून घेऊयात. यालाही मी डायरेक्ट कटिंग करणार आहे मधोमध, आणि जो गळा आहे तो जॉईन करून घेणार आहे. स्टिच करताना गळा मी कट नाही केलेला आहे. दोघंही भाग इथं तयार झालेले आहेत. तुम्हाला स्लीव्ज लावायचे असेल तर स्लीव्जसुद्धा कट करू शकता तुम्ही. तर इथं हा बेल्ट आहे, हा पण मी यूज करणार आहे, तर कट करून घेऊयात. तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने 1.5 ते 2 वर्षाच्या मुलीचा फ्रॉकची कटिंग बघितलेली आहे आणि मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवलेली आहे. तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. आपल्याकडे सर्व प्रकारचे सर्व साईजचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत. कटोरी ब्लाऊज, प्रिन्स कट, 4 टक्स, बोट नेक, सभ्यसाची 1 टक्स, फ्रॉकचे आहेत, ड्रेसचे आहेत, नऊवारी साडींचे पण आहेत. कुठल्याही प्रकारचे ड्रेसचे किंवा कुठल्याही प्रकारचे नऊवारी साडींचे हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि तुम्हाला जर ब्लाऊज शिकायचे असतील, स्टिच करायचे असतील, म्हणजे कटिंग आणि स्टिचिंग शिकायची असेल तर आपलं मंजुषा शिवण क्लास चॅनल आहे, त्या चॅनलला भेट द्या. तिथं तुम्हाला सगळे व्हिडिओ मिळून जातील. आणि 1 एप्रिलपासून किंवा एप्रिल महिन्यात आपण ऑनलाईन शिवण क्लास चालू करणार आहोत मंजुषा शिवण क्लास या चॅनलवरती. तुम्ही जर त्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा फॅशन ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.